मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रीस्टॅक याच्या माध्यमातून जे फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करणार आहोत, ते कशासाठी करायचं आहे, त्याचे फायदे काय आहेत किंवा ते कुठे-कुठे वापरता येणार, याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. आता आपण त्याचं रजिस्ट्रेशन कसं करणार, याबद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. रजिस्ट्रेशन 2 प्रकार आहे. एक CSC माध्यमातून आणि एक इंडिव्हिज्युअल माध्यमातून. सध्या आपण CSC माध्यमातून ते रजिस्ट्रेशन कसं करायचं, हे सांगणार आहोत. आणि इंडिव्हिज्युअलचं रजिस्ट्रेशन सध्या तरी लिंक बंद आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ समजून घ्या त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये. फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटला यायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअलचा ऑप्शन आहे, परंतु सध्या तो लॉक आहे, त्यामुळे तो ओपन होत नाही. त्यामुळे वरील CSC लॉग इन थ्रू CSC हा ऑप्शन आत्ता बघणार आहोत आपण. त्याला क्लिक केल्यानंतर CSC ID तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या CSC IDने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस स्टार्टिंगला डायरेक्ट रजिस्ट्रेशनचा इंटरफेस आहे. याचे दुसरे ऑप्शन कुठलेच नाही आहेत. त्यामुळे डायरेक्ट आधार नंबर टाकून रजिस्ट्रेशन करण्याचा ऑप्शन आहे. तिथे तुमचा ज्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांचं आधार नंबर टाकायचा आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट, त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, कारण पूर्ण प्रणाली ही OTP बेस असणार आहे. त्यामुळे आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या आधार नंबर टाकल्यानंतर जस्ट टॅप बटन दाबलं तर तुम्हाला लगेच आधारला एक OTP येईल. तो आलेला OTP तुम्ही इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर OTP व्हेरीफाय होईल. त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर आणि मेल ID असे 2 ऑप्शन आहेत. त्यातलं मेल ID कंपल्सरी ऑप्शन नाही आहे. असेल तर तुम्ही टाकू शकता, परंतु तो स्किप केला तरी चालेल. तिथं मोबाईल नंबर टाका तुमचा. त्याला देखील मोबाईल नंबर टाकून टॅप बटन दाबलं तर लगेच तुम्हाला एक OTP येईल मोबाईलला. पहिला OTP आधारचा येतो, दुसरा OTP कृषीकडून येतो. दोन्ही OTP प्रॉपरली एंटर केल्यानंतर आधारचा पूर्ण डेटा ओपन होईल. आधारवर असलेली पूर्ण माहिती म्हणजे त्यांचं नाव, त्यांचं डेट ऑफ बर्थ, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचा पत्ता, हा पूर्ण डेटा 1 बाय 1 ओपन होईल. तो पूर्ण बघून घ्या तुम्ही. त्यातील इंग्लिश आणि मराठी नाव दोन्ही ओके असेल तर पुढे ग्रीनमध्ये 100% मॅच म्हणून येईल. जर मराठी लँग्वेजमधलं ब्लँक आलं असेल तर तुम्हाला मराठी लँग्वेज टायपिंग करावं लागेल. आणि जसं तुमचं आधारला इंग्लिश नाव आहे तसं मराठी पण टायपिंग करून घ्या. ते टाकून झाल्यानंतर तुम्हाला ग्रीनमध्ये 100% मॅच असं एक दाखवलं जाईल. ते बघितल्यानंतर 100% मॅच झालं तर तुम्ही स्क्रोल करा. पूर्ण माहिती बघून घ्या शेतकऱ्याची. नाव, वडिलाचं नाव, डेट ऑफ बर्थ, पत्ता आणि त्यांचा फोटो, ह्या सर्व गोष्टी 1 बाय 1 दाखवल्या जातील. त्यातील एक ऑप्शन आहे तुमची कास्ट. त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट ऑप्शन घ्यायचा आहे, तुमची जी काही कास्ट असेल. जर तुम्ही जनरल घेतलं तर पुढे कुठला ऑप्शन येणार नाही, परंतु तुम्ही जर कास्ट कुठलीही सिलेक्ट केली तर खाली एक छोटा बॉक्स ओपन होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकणं गरजेचं आहे. तर ही सर्व माहिती भरून घ्या आणि खाली ॲड्रेस पेजला या. ॲड्रेस पेजवर आल्यानंतर लक्षात घ्या, प्रॉपरली माहिती इथं फिलअप असणं गरजेचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो डेटा आहे त्यानुसार ॲड्रेसचा प्रत्येक पॉईंट इथं हायलाईट होईल. जर एखादा पॉईंट तुम्हाला ब्लँक दिसला तर फॉर्म पुढे जाणार नाही आहे, लक्षात घ्या. जर एखादा पॉईंट ब्लँक वाटला तुम्हाला तर खाली एक छोटा बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये मेन्शन आहे की तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचा आहे का. तो मॅन्युअली तुम्ही ॲड्रेस चेंज करू शकता. जर तुम्हाला एखादा पॉईंट मिसिंग असेल तिथं तर तुम्ही त्या बॉक्सला क्लिक केल्यानंतर तो बॉक्स ओपन होईल. त्यानुसार तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव हे तिन्ही गोष्टी सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला लँड ओनरशिप हा एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये ओनर ऑप्शन घेणं कंपल्सरी आहे. त्यानंतर ऑक्युपेशन डिटेलमधील दोन्ही बॉक्स तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर खाली महत्त्वाचा पॉईंट येतो लँड डिटेल. याच्यामध्ये तुम्हाला 7/12ची माहिती पूर्ण अपलोड करायची आहे. लक्षात घ्या, 7/12 अपलोड नाही करायचा, परंतु 7/12ची फक्त माहिती इथे लागणार आहे. म्हणजे तुमचा प्रॉपरली गट नंबर आणि त्या गावचं नाव हे सगळ्या गोष्टी इथे मेन्शन करायच्या आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जिल्हा, तालुका आणि गाव 1 बाय 1 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा गट नंबर, सर्व नंबरमध्ये तुमच्या एका 7/12चा कुठलाही गट नंबर टाका. ग्रीन बटनला क्लिक केलं तर त्याच्या 7/12च्या रिलेटेड जेवढी नावं असतील ती ओपन होतील. त्या ड्रॉपडाऊन बॉक्समधून तुम्ही ज्या शेतकऱ्याचं नाव घ्यायचं आहे ते सिलेक्ट करू शकता. जसं तुम्ही त्या शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट केलं, खाली त्या शेतकऱ्याचे त्या गावामध्ये जेवढे 7/12 असतील सगळ्यांची लिस्ट ओपन होईल. तुम्हाला पाहिजे तेवढे 7/12 त्यातले सिलेक्ट करू शकता. शक्यतो सगळे 7/12 तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि ते सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. खाली सबमिट झाल्यानंतर पुढील विंडोमध्ये तुम्हाला जसं आपण पहिल्या ग्रीन बॉक्सला क्लिक केलं होतं त्याच्या शेजारी व्हेरीफाय म्हणून एक ऑप्शन आहे, दुसरा ग्रीन बॉक्स. त्याला क्लिक केल्यानंतर सर्व 7/12 तुम्ही जे काही आत्ता सेव्ह केलेत
सगळे व्हेरीफाय होतील. राईट साईडला तुम्ही स्क्रोल करून पाहू शकता. त्याची जर नावं जर ओके असतील तर ग्रीनमध्ये 100% मॅच असा एक टॅब दिसेल तुम्हाला, तो बघून घ्या. जर तो 100% मॅच असेल तर ठीक आहे. म्हणजे तुमचं नाव आणि 712 याच्यावरचं नाव आणि आधार कार्डचं नाव ह्या सगळ्या गोष्टी मॅच झालेल्या आहेत. हे सर्व चेक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे, हे व्हेरिफिकेशन तुम्हाला कोणत्या एजन्सीमार्फत करता आहे. 2 ऑप्शन आहेत, रेव्हेन्यू आणि ॲग्रिकल्चर. दोन्ही डिपार्टमेंटकडून तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. तुमच्या सोयीनं ते तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली 3 टिक मार्क आहेत, ज्याच्यामध्ये कन्सेंट लेटर आहेत. तिन्ही टिक मार्क करणं कंपल्सरी आहे. तिन्ही टिक मार्क करून घ्या आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा, म्हणजे तुमची माहिती सेव्ह होईल. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शन विचारला आहे, डिजिटल साईन जे करणार आहात ते कोणत्या बेसनं, OTP किंवा बायोमेट्रिक. OTP शक्यतो घ्या, बायोमेट्रिक सध्या तरी चालत नाही आहे, पण OTPनं बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर डिजिटल साईनच्या पेजला घेऊन जाईल हस्ताक्षरच्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचा शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. आधारला जो मोबाईल लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP तर प्रॉपरली मेन्शन करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट केल्याबरोबर एक 5 ते 10 सेकंदाचा वेळ लागतो आणि ई साईनची प्रोसेस कंप्लीट होते. ई साईनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमची फायनल स्टेप कंप्लीट झालेली आहे आणि हा फॉर्म यशस्वीरित्या वेबसाईटवर सबमिट झालेला आहे. त्याचा एक ॲप्लिकेशन नंबर, ॲक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला मिळेल. त्याच्याखालीच तुम्हाला PDF डाउनलोड करण्याचं एक ऑप्शन येईल. ओके बटन दाबण्याच्या आधी PDF डाउनलोड करून नक्की ठेवा. ओके बटन दाबल्यानंतर PDF डाउनलोड करता येत नाही, परंतु तो ॲक्नॉलेजमेंट नंबर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येतो. चुकून जरी तुम्ही ओके बटन दाबलं तर टेन्शन घेऊ नका. त्या फक्त नंबरवरून तुम्ही टॅग करू शकता फ्युचरमध्ये की तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं किंवा रिजेक्ट झालं. ते डाउनलोड केल्यानंतर एक 3 पानाची PDF जी मिळेल तुम्हाला, ती देखील तुम्ही जपून ठेवू शकता, जे तुम्हाला फ्युचरमध्ये रेफरन्स म्हणून वापरता येईलच. तर हे फक्त ॲप्लिकेशन आहे. हाच ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून तुम्ही लॉग आउट करायचा आहे. वेबसाईट लॉग आउट केल्यानंतर वरील जिथे CSC लॉगिन ऑप्शन होता त्याच्या शेजारी ॲप्लिकेशन स्टेटस हा एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये हा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही टाकला तर त्याचा स्टेटस दाखवला जाईल. जे पेंडिंग आहे किंवा अप्रूव्ह आहे त्यावेळेस तिथं दाखवलं जाईल. अप्रूव्ह झालं तर फार्मर IDचं एक कार्ड मिळेल तुम्हाला, जे की तुमचं कायमस्वरूपी ते रजिस्ट्रेशन नंबर राहणार आहे. सध्या तरी फक्त रजिस्ट्रेशन चालू आहेत. अप्रूव्हल सध्या तरी कोणाचं होत नाही आहे, पण लवकरच अप्रूव्हल देखील व्हायला सुरू होईल आणि जसं अप्रूव्हल व्हायला सुरू होईल त्याचं देखील अपडेट आपल्या चॅनलवर लवकरच देऊ आपण. त्यामुळे आपल्या चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच नवीन नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. तर आशा करू ही माहिती तुम्हाला पूर्ण समजली असेलच. 1 महिन्याची मुदत आहे फार्मर ID रजिस्ट्रेशन करण्याची. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या.